ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। आशीर्वादला झटका आणि चटका देण्यासाठी परिवर्तन पॅनल खाशीच्या रिंगणात उतरले असून माजी आमदार डॉक्टर BS पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाडीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी संत श्री सखाराम महाराज यांचे आशीर्वाद घेण्यात आले। परिवर्तन सोबत तिसरं पॅनल लीना पाटील, जितेंद्र झाबक यांचे झाले असून विनोद भैया, बिपिन बापू प्रचार करीत आहेत। आशीर्वादचे 4 उमेदवारांना फटका बसू शकतो अशी चर्चा बाजारात सुरू झाली आहे। डॉक्टर BS पाटीलसह इतर वक्त्यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा देण्यात आलाय। उद्या माघार व चिन्ह वाटप झाल्यावर प्रचारात वेग येणार आहे। खाशीच्या निवडणूक संदर्भात रामकृष्ण पाटील यांची प्रतिक्रिया पहा। कृष्ण अभिमन पाटील, तरवाडे, तालुका अंबनेर। माझ्या एका तक्रारीवर शिक्षण क्षेत्रातले फार मोठे भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे आणि सगळं खंगाळणं चालू आहे। त्याच्यामध्ये खाशीच्या तक्रारदारांनी पण तक्रारी केल्या आहेत, तिथंही बऱ्याच काही आहे, मला त्याच्यातलं काही माहीत नाही। पण ज्यांना आता खाशीची निवडणूक आली म्हणून मी सचोटीसमोर माझं मत व्यक्त करतोय। ज्यांना समाजसेवा पवित्र क्षेत्रामध्ये सानेगुरुजींची शाळा आहे ती, ज्यांना खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची असेल त्यांनी नक्की उमेदवारी करावी, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। पण ज्यांना लालसेपोटी आपल्याला काहीतरी गबाळ हाती लागेल, काहीतरी बोगस भरत्या करता येतील असं याच्या पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये होणार नाही। कारण बरेच असे अधिकारी जेलमध्ये बसले आहेत आणि खूप काही जेलमध्ये अजून परत जाणार आहेत। त्याच्यामुळे ज्यांच्या मनात चांगल्या अर्थाने समाजसेवा करायची इच्छा असेल त्यांनी काशीत उमेदवारी करावी, 2 पैसा खर्च करावा, विनाकारण लालसेपोटी काहीतरी लालसा ठेवून जर त्यांच्या काही डोक्यात वेगळं काही असेल तर त्यांनी खांदे शिक्षण मंडळमध्ये आपला उमेदवारी अर्ज करू नये। केला गेला असेल तर नक्की विड्रॉल करून घ्यावा, किंवा चांगली भावनाने की मला खांदे शिक्षण मंडळमध्ये निवडून मला काहीतरी काहीतरी कमाई करून घ्यायची अशी काही भावना, गलत भावना असेल तर त्यांनी नक्कीच त्या लफड्यात पडू नये असं माझं मत आहे।